मनोज जरांगे आज पुणे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। तारखांना हजर न राहिल्यानं कोर्टानं हे वॉरंट काढलेलं होतं। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर खटला सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज ते पुणे कोर्टात हजर राहणार अशी माहिती समोर आली आहे। शंभूराजे महानाट्य दाखवले, नाटकात संबंध आहे परंतु त्या व्यवहाराचा संबंध नाहीये। कारण ती जी तोटा आलेला होता ना ते तिघाने घेतला होता। आम्ही त्यावेळेस आजही सामान्यच पोर आहेत, त्यावेळेस सामान्य होतं, आम्हाला काही एवढं कळत नव्हतं। फक्त म्हणणं होतं की आपण छत्रपतीचा इतिहास दाखवला पाहिजे, हे असं आहे। त्यात मलाच गुतीले देवेंद्र फडणवीसने घेणं नाही देणं नाही। मग दुसरीकडे सापडणार मी त्यांना कशातच, आता याच्यातच सापडणार नाही। बरं याच्यात काय त्यांना वाटतं मग बदनामी होईल, छत्रपतीची इतिहास दाखवलं कुठं बदनामी होत असते का? तोटा आल्यावर काय करीन, का डोक्यात दगड घालता आमच्याकडे 1 रुपया नाही। आम्ही मान्य करत नाही असं आहे का? त्या पैशाच संबंध नाही अजिबात कसला, आणि ते बी दिले असले त्याचे हिश्श्याचे त्यांनी, तर ते मात्र माहीत